नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिरियल टाइम चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात काय झाले। चला तर मग पाहूया, पण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आता अर्जुन हा अगोदर एका बाईकडे आलेला असतो। तर त्या बाईला अर्जुन विचारतो की तुम्हाला बबलीबद्दल अजून काही माहिती आहे का। तर ती बाई म्हणते एवढं काही लक्षात नाही माझं, पण थोडं थोडं आठवते की बबली एक दिवशी खेळायला गेली होती बाहेर। तेव्हा मग तिचे मित्र तिथे खेळायला आले होते, तेव्हा ती अचानक कुणाच्या तरी धक्क्याने पडली होती आणि शेजारी टू व्हीलर होती आणि त्याच्याच सायलेन्सरवर ती पडली। मग ती जोरात ओरडली आणि मग तिच्या पाठणीवर खूप मोठा असा भाजलेला चटका उमटला। तर मग अर्जुन म्हणतो की म्हणजे ती निशाणी अजून असेल का। मग ती म्हणते की हो, आता ती निशाणी अशी होती की मेल्याशिवाय सुद्धा ती निघणार नाही अशी निशाणी होती। तर मग आता अर्जुन विचार करतो, पण सायलीच्या तर पाठणीला अशी कोणतीच निशाणी नाही आहे। तर मग आता पुढे आपल्याला पुढील भागात दाखवण्यात येते की तर आता सायली आणि प्रतिमा या दोघीही देवीच्या मंदिरात आलेल्या असतात। तर सायलीला कोणाचा तरी फोन येतो, मग ती बाहेर बाजूला जाते बोलण्यासाठी। मग प्रतिमा देवीच्या पाया पडण्यासाठी पुढे जात असते, पण तिथे नेमका महिपत तिथे उभा असतो। तर मग आता त्याला प्रतिमा पाहते आणि मग त्याला ते बघून तिला जुने क्षण आठवायला लागतात। कशा प्रकारे महिपतने प्रतिमाला जाळलेलं असतं, तिचा चेहरा जाळलेला असतो। मग तेव्हा प्रतिमा तू असं बोलत असते। मग तेव्हा महिपत मुद्दामूनच मग त्याने धरलेला मशाल तिच्या पुढे नेतो आणि म्हणतो तू काय बोलतेस तू। तर मग प्रतिमा मोठ्यानेच ओरडते आणि मग बेशुद्ध होऊन खाली पडते। तर तेव्हा सायली आवाज ऐकून धावतच तिथे येते आणि मग ती प्रतिमाला म्हणत असते, प्रतिमा आत्या उठा ना। तर तेव्हा ती समोर महिपतला पाहते आणि विचार करते, प्रतिमा आत्या या आगीला बघून घाबरल्या की महिपतला। तर मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।